हरे हरे श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। भरते गंगा उतरुना केले स्नान संध्या तर्पण आजीची वस्ती प्रयागस्थान म्हणून निशाने त्राटीय। श्री संतांची व माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही लालवंडी नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या त्रिवेणी संगमात भगवान देवादिदेव पांडुरंग परमात्मा, भगवान शिव परमात्मा, महादेव परमात्मा, मारुतीरायाच्या या त्रिवेणी संगमामध्ये पवित्र असणाऱ्या भावार्थ रामायण ग्रंथ यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। सज्जन हो, मानव हो, पहिलं प्रथम देवादिदेव रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती, वाचक, सूचक, श्रोते, सज्जन, मायबाप, माता, भगिनी, सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्तक होऊन भावार्थ रामायण ग्रंथातील हा अविद्याकांड आणि अविद्याकांडातील हा 13वा अध्याय आणि 13व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे। सज्जन हो, मानव हो, अविद्याकांडातला हा 13वा अध्याय म्हणजे राजरूपी भरताचा आणि भरद्वाज नावाच्या ऋषीचा संवाद आणि मग त्या ठिकाणी लक्ष्मणासोबतचं युद्ध, अतिशय रसाळ असणारी ती कथा आपल्याला ऐकायचं आहे। सज्जन हो, मायबाप हो, रामकथा ही जीवाची व्याथा दूर करणारी कथा आहे आणि म्हणून तुम्ही पवित्र आहात आणि भाग्यवान आहात, कारण तुम्हाला जन्मोजन्मी किंवा कितीतरी वर्षापासून या लालवंडी नगरीमध्ये भावार्थ रामायण चालू आहे। मला वाटते जवळपास 50 वर्ष चालत आलेला हा रामायण आहे। 78 वर्षापासून। वा, बघा मायबापू, किती भाग्याचा दिवस आहे, किती पवित्र असणारी नगरी आहे आणि म्हणून कथा, रामकथा ही जीवाची व्याथा दूर करणारी म्हणूनच म्हणलेली आहे मायबापू। कथा परिसता रामायण पूर्वज उतरती जाण, पूर्वजांची नवल कोण महापापी उतरती। सज्जनो मायबापू, रामकथा ऐकल्यावर पूर्वजांचा उद्धार होते। पूर्वजांचं तर सोडा मायबापू, तर कोट्यावधी पाप जरी केलं तर त्या पापाचा सुद्धा उद्धार होते मायबापू। एवढी सुंदर असणारी ही रामकथा या पवित्र असणाऱ्या लालवंडी नगरीमध्ये चालू आहे आणि कथेचा अनुसंधान असा आहे मायबापू। सज्जनो, स्नान संध्या त्रिवेणी 7 प्राणी। सज्जनो मायबापू, भरते गंगा उतरून राजरूपी भरताना काय केलं सज्जन हो, तर ती नदी असणारी त्या ठिकाणी उतरलं म्हणजे पलीकडे गेलं गोहकाच्या साह्यानं, गोहकाच्या मदतीनं आणि केले स्नान संध्या तर्पण। त्या नदीमध्ये स्नान संध्या तर्पण केलं आणि मग त्या ठिकाणी प्रयाग नावाच्या तीर्थाच्या ठिकाणी आपल्या सैन्यांना, आपल्या भक्तांना सांगितलं सज्जन हो, आजचा दिवस असणारा आपल्याला इथं क्रमण करायचं आहे। त्या ठिकाणी बेरी असणारी त्राटील्या प्रकार सर्वांना आज्ञा केली आणि आज्ञा करून सांगितलं की बाबा निशाण असणारा इथं त्राटीला आणि सगळे जण असणारा त्या प्रयाग नावाच्या त्रिवेणी संगमामध्ये, त्या संगमाच्या काठेवर सर्व लोक राजा भरताचे तिथं थांबलेले आहेत। रथ गजवाजी रक्षणी चालता मार्ग न पुरे धरणी देखील सज्जनो मायबापू, रथ गज वाजी वीर श्रेणी बघा, रथांचा भार, गजांचा भार, हत्तींचा भार बघा, वीर श्रेणी असणारी अपाट ती मेदिनी भरली बघा। राजरूपी भरतासोबत कमी दळ नव्हतं मायबापू आणि हे सर्वजण कुठे निघाले का, तर भगवान
बघा मा बापू, अपाट असणारं सैन्य सोबत होतं आणि ती धरती माता, ती पृथ्वी माता असणारी भरलेली होती आणि समोर असणारं प्रयाग नावाचं क्षेत्र होतं आणि त्या ठिकाणी बघितल्यावर ते सेवक लोक काय म्हणू लागलेले आहेत, कोणी त्रिवेणी भरत शत्रुघ्न दोघी घातले लोटांगण त्या दोन्ही पात्रता चरण चाली निघाल्या देखुनी त्रिवेणी भरत शत्रुघ्न. सज्जनो मायबापो, बारकाईने चिंतन करा. त्रिवेणी संगम म्हणजे प्रयाग नावाचं क्षेत्र आणि त्या ठिकाणी राजरूपी भरत आणि शत्रुघ्न त्या नदीला बघितले. बरं काय, आपण ज्या रथारूढ होते त्या रथातून खाली उतरले. बरं काय, आपल्या पायातल्या जे काही पादुका होत्या मायबापू, राजरूपी भरतानं आणि शत्रुघ्नानं ते पादुका बाजूला ठेवल्या. बघा मायबापू, नदीचं पवित्रता आणि त्या पवित्र नदीचं असणारं दर्शन घेण्यासाठी पायामध्ये पादुका असणाऱ्या जमणार नाहीत. बरं काय, ते शास्त्र तुम्हाला सांगते आणि ते राजरूपी भरताला अनुभव होता, विचारवंत असणारा राजरूपी भरत होता आणि म्हणून मायबापू भरताना आपल्या पायातल्या पादुका काढलं, शत्रुघ्नानं आपल्या पायातल्या पादुका काढलं आणि त्या नदीचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहे, त्या प्रयाग नावाच्या तीर्थाचं. बरं काय, सर्व तीर्थामध्ये पवित्र तीर्थ म्हणजे प्रयाग नावाचं तीर्थ आहे मायबापू आणि त्या तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी जाते वेळेस पायी गेलं पाहिजे, पायातले चप्पल काढलं पाहिजे आणि हे अनुभव असणारा त्या राजरूपी भरताला होता. आणि मग समोर गेलं आणि लोटांगण घातले मायबापू. नदीच्या समोर गेल्यावर लोटांगण घातलेले आहे. तुम्ही आम्ही लोटांगण घालत नाही मायबापू, हे तुमच्या आमच्यासाठी रामायण आहे, तुम्ही आम्ही आचरणात आणायचं आहे मायबापू. सज्जन हो, आणि लोटांगण घातलेले आहेत मायबापू, कारण संतांचे अंग लगे पापांते जिनने गंगे. सज्जन हो मायबापू, पाप जर नाहीसं करायचं असेल तर अशा प्रकारचा विचार आपल्या अंतःकरणात आला पाहिजे आणि त्या प्रकारचा विचार असणार त्या राजरूपी भरताना आणि शत्रुघ्नानं केलेले आहे. वसिष्ठादी ऋषीश्वर चरणी चालती सत्वरा देखोनी त्रिवेणीचे तीरा जय जयकार ते केला. सज्जन हो मायबापू, बघा हे वशिष्ठ मुनीचे शिष्य तर अशा प्रकारचं आचरण केले, पण वशिष्ठादी ऋषीश्वर राजरूपी भरताचे गुरु वशिष्ठ मुनी आणि त्यांच्या सोबतचा ऋषींचा मेळा आपल्या पायातले असणारे ते पादुका काढून ठेवले, चरण चाली आपल्या पायाला असणारा त्या ठिकाणी जाऊ लागले आणि त्यांनी सुद्धा नमस्कार केलेला आहे. आणि म्हणून मायबापू, जर आमच्या पुढे कुठलं तीर्थ आलं तर मायबापू पायी तीर्थयात्रा घडो देह संतादारी पडू, कारण पायानं तीर्थयात्रा करावं. आणि म्हणून वशिष्ठ मुनी आणि त्यांचे ऋषी मंडळी सुद्धा चरण चालानं त्या ठिकाणी पायानं चलत त्या प्रयाग नावाचे त्रिवेणी संगम आणि त्या संगमाचं दर्शन घेऊ लागलेले आहेत. देवनी लक्षानुलक्ष बोधाने भरत शत्रुघ्न केले स्नाने तीर्थ श्राद्ध पिंड दाने वापने तिही केला. सत्यनारायण मायबापू राजरूपी भरत आहे आणि भरताना तिथं स्नान संध्या केलं आणि देवनी लक्षानुलक्षे गोदाने, सोबत असणारं गो म्हणजे गाय, दान म्हणजे गायीचं दान केलेले आहे महाराज. कारण आपले वडील आपल्याला सोडून गेलेले होते मायबापू. तीर्थ श्राद्ध असणारे पिंड दान, तीर्थाच्या ठिकाणी अशी श्राद्ध केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. आणि म्हणून मायबापू लाखो असणाऱ्या त्या ठिकाणी गायी त्या तीर्थाच्या जवळपास जे काही साधू लोक होते, जे ऋषी लोक होते, जे तपी लोक होते, जे ब्राह्मण लोक होते,
त्यांना दान केलेले आहे. तीर्थ उपवास मुंडन रायासी नाही हे बंधन. वशिष्ठ गुरु सज्ञान वाथ विधान तू करव्य. सज्जन महाराजो, तीर्थ उपवास आणि मुंडन व्रत आहे. रायाशी नाही हे बंधन. राज्य महाराज लोकांना हे बंधन नाही व्रत आहे. राजा दशरथाला याचं काय बंधन नाही. आणि वशिष्ठ गुरु सज्ञान, माय बापू गुरु कसे असले पाहिजे तर सुज्ञ असले पाहिजे. बरं काय, सुज्ञ सज्ञान गुरु हे वशिष्ठ मुनीवर काय तीर्थविंदान तो करवी. बघा माय बापू, गुरु जर चांगले मिळाले आणि गुरु जर सोबत राहिले तर तीर्थाचं जे विंदान आहे ते विंदान असणार शिष्याकडून गुरु असणारे करून घेतात. बरं काय, आणि म्हणून वशिष्ठ मुनी हे विद्वान असल्यामुळं राजरूपी भरताकडून हे कार्य करून घेऊ लागलेले आहे. मागावया तयाचे निवे मन पैसे वाटविले धन. सुखी केले तीर्थवासी ब्राह्मण तीन जना सुखी केल्या. सज्जन मानव मागतयाचे निवे मन. बरं काय सुंदर आहे महाराज. मागायची ज्याची इच्छा आहे आणि मागण्याच्या अगोदर राजरूपी भरतानं त्यांना दान दिलेले आहे. त्यांचं मन असणारं निवलेले आहे, शांत झालेले आहे. अपेक्षापेक्षा माधवराव पाटील जास्त मिळालेले आहे. बघा माय बापू, आमच्या इथं जर याचं काला अलगली रंजन म्हणलं तर त्या ठिकाणी त्याची एक इच्छा झाली की आम्ही माधवराव पाटील होणारच्या घरून एक पाहिली त्या ठिकाणी जेवारी घेवावं. पण त्या पाटलानं काय केलं, त्या याचा काला 4 पहिले दिलं माय बापू. बरं काय, म्हणून राजरूपी भरतानं त्या प्रयाग नावाच्या तीर्थाच्या बाजूला जे काही ब्राह्मण लोक होते, जे काही साधू लोक होते, जे काही संत मंडळी होती, त्यांना मनापेक्षाही जास्त, अपेक्षापेक्षाही जास्त राजरूपी भरतानं दान दिलं. आणि म्हणून त्या ऋषी लोकांचं, त्या ब्राह्मण लोकांचं मन तृप्त झालेले आहे. द्रव्य वाटिका भरत मागते झाले करतात. बोला सुखी केले तीर्थस्थ वावरात भेटू मज. सज्जन महाबापो, आम्ही प्रत्येक देवाकड संताकड ज्यावेळेस जाताना महाबापो त्यावेळेस अपेक्षा धरून जाते. मनामध्ये काहीतरी इच्छा धरून जातात. मारुतीरायाचं दर्शन घेते वेळेस आम्ही म्हणतो, देवा आमचा संसार सुखाचा कर, आमच्या लेकरा बाळाला नोकरी लागू दे. बरं काय, आणि राजरूपी भरताचा विचार कसा आहे माय बापू, ज्यावेळेस त्या तीर्थातल्या सर्व ब्राह्मण लोकांना दान देऊ लागलेले आहेत त्यावेळेस त्यांना विनंती करायला येतात की म्हणले मला माझ्या वडील भावाची भेट होऊ द्या. बरं काय, मला असणारं त्या ठिकाणी मागले झाले करतार्थ. बरं काय, आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी श्री रघुनाथ माझं भेटो. माझी एकच अपेक्षा आहे, मला माझ्या भगवंताची भेट व्हावं. बरं काय, तुम्हाला अजून काही लागलेले देतो महाराज, पण तुम्ही आमच्यावर कृपा करा. बरं काय, कारण तुम्ही भूदेव आहात. ब्राह्मण म्हणजे मायबापू शास्त्र म्हणते या पृथ्वी तलावरले देव आहेत. आणि मी तुमच्याकडे याचक म्हणून मागालो की माझ्या दादाची, माझ्या वडील भावाची, माझ्या रामचंद्र प्रभूची मला भेट होऊ द्या. एवढी अपेक्षा राजरूपी भरतानं त्या ब्राह्मण लोकांवर करू लागलेले आहे. द्विज बोलती जिजापास्य श्रीरामाला होता तीर्थास्य. बोला निशेष द्रव्य नाही त्यापासी वल्कलवासी जटाधार्य. सज्जन महाबापो, बारकाईने चिंतन करा. आता द्विज बोलती द्विजापाशी, ब्राह्मण ब्राह्मणांना बोलू लागलेले आहे. अविद्या नगरीचा राजा म्हणजे राजा दशरथ, आणि त्या राजा दशरथाचा मुलगा
मुलगा म्हणजे रामचंद्र प्रभू. बरं काय. आणि रामचंद्र प्रभू या ठिकाणी आलेले होते, या प्रयाग नावाच्या तीर्थाच्या ठिकाणी. पण त्यांच्याकडे राज्य वैभव नव्हतं. बरं काय. आणि ते वल्कल्य धारण केलेले होते, तापस वेश असणारा धारण केलेले होते. बघा माय बापू, हे ब्राह्मण असणारे बोलू लागले आणि बाजूला राजरूपी भरत आहे, त्यांच्या मुखातून हे ऐकू लागलेले आहेत. त्याचे देखता त्रिमुखा तीर्था सकळा झाले सुखा. त्या पुढे द्रव्य तुच्छ देखा आलोलिका सुख राम्या. सज्जनो मायबापू, त्यांच्या मुखाला बघितल्यावर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. बरं काय. त्यांच्या रूपाला बघितल्यावर मायबापू तीर्थांना सुद्धा आनंद झालेला आहे. बरं काय. अख्ख्या जगातलं सुख त्या भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये आहे. बरं काय. एवढा आनंद त्या रामचंद्र प्रभूला बघितल्यावर आम्हाला झाला, असं ते ब्राह्मण लोक असणारे बोलू लागलेले आहेत. भरद्वाज येऊनी सावमा तेने आश्रमानेले श्रीरामा. तोची जाणे श्रीराम महिमा मूर्खा मान कळेच्या. बघा माय बापू, त्या ब्राह्मण लोकांमध्ये असणारा तो संवाद चालू आहे. बरं काय. आणि ते ब्राह्मण लोक म्हणू लागले, भरद्वाज नावाचे ऋषी या ठिकाणी आलेले होते. बरं काय. आणि त्यांनी त्या रामचंद्र प्रभूला आपल्या आश्रमाला घेऊन गेलेले आहेत. तोची जाणे राम महिमा, त्यालाच माहित आहे. मूर्ख आम्हाला कळालं नाही. ज्याला राम कळाला नाही तो मूर्ख म्हणालाय बापू. आणि भरद्वाज नावाच्या ऋषीला राम कळाला आणि म्हणून रामाचा महिमा त्या भरद्वाज नावाच्या ऋषीकडे आहे, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. तीर्थीचे ब्राह्मण लोलुप्त बहुत वल्कल्यधारी श्री रघुनाथ. बाबा द्रव्य वाटील हा राजसुत आशेर गुप्त धन या पास्य. सज्जनो मानवो, तीर्थीचे ब्राह्मण बहुत लुलुप्त म्हणजे लोभी. बरं काय. त्या प्रयाग नावाच्या तीर्थाच्या ठिकाणचे जे काही ब्राह्मण होते ते लोभी होते. आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आलेला होता की अविद्या नगरीचा राजा म्हणजे रामचंद्र प्रभू. बरं काय. तो राजा आहे आणि त्याच्याकडे काहीतरी गुप्त धन असेल. जरी आम्हाला ते दिसत नसलं तर तो राजा आहे आणि राजा असल्यामुळे त्याच्याकडे नक्कीच धन आहे. हे कोणाचा विचार आहे बाबा? तर लोभी जीवाचा विचार आहे. लोभ्याचा विचार असा येतो की कोणीतरी आपल्याकडे आला म्हणजे त्याच्याकडून काहीतरी स्वार्थ झाला पाहिजे, आपलं काहीतरी प्रपंचाचं हित होईल, याला लोभी म्हणतात बाबा. आणि त्या ठिकाणचे काही ब्राह्मण लोक लोभामध्ये लुब्ध झालेले होते आणि म्हणून त्यांचा विचार अशा प्रकारचा झालेला आहे. आरती समर्थ श्री रघुपती वनान वचे रित्या हाती द्रव्य वाटील हा तीर्थी द्रव्य लोभार्थी ब्राह्मणा. सज्जनो बाबा, ते ब्राह्मण लोक म्हणू लागले की आती असणारी लोक समर्थ असणारा रघुपती आहे, सामर्थ्यवान आहे. बरं काय. आणि या तीर्थाच्या ठिकाणी आल्यावर द्रव्य असणारं वाटल. बरं काय. लोभी माणसाला कळालंय. बरं काय. लोभ्याचा विचार आहे हा. लोभ्याला काय वाटलंय की मोठा माणूस आमच्या गावात आलेला आहे, बरं काय, त्याच्याकडून नक्कीच आपला काहीतरी फायदा होईल. बरं काय. असा विचार कोणाचा झाला तर त्या लालच खोराचा विचार झाला, लोभी माणसाचा विचार झाला. बरं काय. पण रामचंद्र प्रभू लोकांना काही वाटण्यासाठी गेले होते का महाराज? काही अविद्या नगरीतून काही गेले होते का? अजिबात नाही बाबू. अविद्या नगरी म्हणजे इंद्रतुल्य असणारं राज्य होतं आणि त्या इंद्रतुल्य नगरीचा त्याग करून
निघालेले होते. बरं काय, पित्र वचन सेवापती, वडिलांच्या शब्दाचं पालन करण्यासाठी भगवान परमात्मा वल्कल्य धारण करून वनात गेलेले आहेत. आणि मग या तुमचा आमचा विचार किंवा या ब्राह्मणाचा विचार, जसं पोती सांगाय एखादा बाहेरचा माणूस आला आणि येता येता त्याच्या मनात असा विचार येते की लालवंडीला गेल्यावर 4-500 आपल्याला मिळतील, हे लालूच आहे. तशा प्रकारचे प्रयाग नावाच्या तीर्थातले काही ब्राह्मण होते, तो विचार असा केलेले आहेत. महाराज बोला. जेथवरी द्रव्यदाराभिमान, जेथवरी ज्ञान गर्व गहन, त्यासी श्रीरामाचे महिमान, स्वप्नही जाण लक्षेना. सज्जनो मायबापो, जेथवरी द्रव्यदारा अभिमान. बारकाईने चिंतन करा मायबापो, तुम्ही आम्ही या तिन्ही गोष्टीमध्ये लुब्ध झालेले आहोत. बरं काय, जिथपर्यंत आपल्याकडे द्रव्य, दारा म्हणजे पत्नी आणि अभिमान, बरं काय, त्याला राम कळाला का भाऊ? ज्यानं बाईमध्ये लुब्ध झाला, बरं काय, ज्यानं द्रव्यामध्ये लुब्ध झाला, ज्यानं अहंकारामध्ये लुब्ध झाला, त्याला राम कळणार नाही बाळबापू. बरं काय, अहंकाराचा वारा न लागो राधसा, माझे ऐसनुदासा भाविकासी. सज्जनो, अहंकारामध्ये जर आम्ही डुलल्या तर आम्हाला देव कळणार नाही. बरं काय, आणि म्हणून असणार त्याच्याही पलीकडे जायचं आहे. बरं काय, जेतवरी ज्ञान गर्व गहन, आमच्याकडे ज्ञानाचं गर्व. काय माऊली, आम्हाला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत जरी झाले आणि त्या ज्ञानानं जर आम्ही अभिमान केल्या तर देव कळाला का मला? जगा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण. लोकांना ब्रह्मज्ञान सांगायलाय आणि आचरणात आणला गेल्यावर काय करावं? दररोज पोती ऐकायला आल्या, पण गावात गेले की लोकांचं भांडण लावल्यावर. बरं काय, म्हणून मायबापो सज्जन हो, याच्याही पलीकडे जर गेलं तरच आम्हाला राम कळते. आणि हे जे ब्राह्मण तिथं होते ते याच्यामध्ये लुब्ध झालेले होते, म्हणून त्यांना राम कळालेला नाही. भरद्वाज नावाचे ऋषी या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलेले होते, म्हणून त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला राम कळाला. आणि म्हणून रामचंद्र प्रभूला आपल्या आश्रमाला घेऊन गेले. हे ब्राह्मण असणारे बोलू लागलेले आहे. लोभे श्रीरामाचे मुख, पाहता झाले हमा सुख, परी महिमा हामी नेलो मूर्ख, गायक श्रीराम. सज्जनो बाळापो, लोभाने जरी आम्ही भगवान श्रीरामचंद्र प्रभूचं मुख बघितल्या, पाहता झाले आम्हा सुख. बरं काय, देवाचं मुख जरी बघितल्या लोभानं तरी आम्हाला सुख झालं. पण आम्ही मूर्ख आहोत. नेनो त्या भगवंताचा महिमा ओळखल्या का? जाणल्या का? जाणल्या नाही. असं ते ब्राह्मण लोक एकमेकाला बोलू लागलेले आहेत मायबापू. आणि राजरूपी भरत बाजूला ऐकू लागलेले आहेत. वाल्मिकी पाशी संपूर्ण ज्ञानकांडाचे श्रवण, भरद्वाजे केले आपण अति सावधान श्रद्धेने. बारकाईने चिंतन करा महाराज. हे ऋषी लोक, हे ब्राह्मण लोक म्हणाले. बरं काय, काय म्हणाले का? वाल्मिकी पाशी, बरं काय, संपूर्ण ज्ञानकांडाचे केले श्रवण. सज्जनो माझ्याको, याच्या अगोदर माधवमंडल 11वा अध्याय झालाय आणि त्या 11व्या अध्यायामध्ये ज्ञानकांड भरद्वाज नावाच्या ऋषीला वाल्मिक ऋषीने सांगितलेले आहे. आणि वाल्मिक ऋषीने हे ज्ञान ऐकलेले आहे. बरं काय, आणि म्हणून मायबापू ते ऋषी लोक म्हणाले का ज्ञानकांड असणारे ऐकलेले भरद्वाज नावाचे ऋषी. आणि म्हणून त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला कळालं आणि कळाल्यावर भगवान परमात्म्याला आपल्या आश्रमाला नेले. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत. झाल्या श्रवण निष्पत्ती, वा श्रीराम देखे सर्वा भूती, या लागी त्याची श्रीराम भक्ती. भावे श्री रघुपती स्व
विश्वाश्रमानेला सज्जनो मायबापो झाली या श्रवण निष्पत्ती. बारकाईने चिंतन करा. आम्ही कितीतरी वर्षापासून कथा ऐकल्या. बरं काय इथं काय म्हणाले झाली या श्रवण निष्पत्ती. बरं काय आणि मग काय विचार झाला त्याचा मायबापो तर त्या ठिकाणी हे ईश्वर असणारं माझं घर आहे. हे ईश्वर आका ईश्वर असणारं हे माझं घर आहे. बरं काय कारण ज्यानं कथा श्रवण केलाय परिपक्व पूर्ण आणि पूर्ण श्रवण केल्यावर याच्यातला द्वेष नाहीसा झाला. हे ईश्वरचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर आणि किंबहुना चराचर तो झाला. सज्जन बाळापो ज्यानं कथा श्रवण केलंय त्याची अवस्था ही झाली पाहिजे. जर आम्ही कथा ऐकल्या आणि ऐकून जर आमची ही अवस्था व्हायला गेलं तर आम्हाला असणारा ऐकलेले काही मोबदला काही मिळेल मानपो पण परिपक्व मिळेल का मिळणार नाही. अशी अवस्था कोणाची झाली तर त्या भरद्वाज नावाच्या ऋषीची. त्यांनी ती ज्ञानकांड ऐकलं आणि म्हणून हे सर्व जग असणारं माझं आहे किंवा या जगामध्ये चराचरामध्ये पूर्ण ब्रह्म रामचंद्र प्रभू भरून उरले असा विचार त्या भरद्वाज नावाच्या ऋषीचा झालेला आहे. आयशा ब्राह्मणाची कथा कोणी भरताची अवस्था श्रीराम सर्वासी सुखदाता भाग्यता मायेच्या. सज्जन मायबापू अशा प्रकारचं त्या ठिकाणी भरताना ऐकलं आणि ऐकल्यावर भरताच्या मनात विचार आला. काय विचार आला मायबापू तर राजरूपी भरत म्हणू लागले तर भगवान रामचंद्र प्रभू म्हणजे अख्ख्या ईश्वराला समाधान आहे अख्ख्या जगाला सुख देणारे आहे. बरं काय या ब्रह्मांडाला आनंद प्राप्त करून देणारे माझे भगवान रामचंद्र प्रभू आहे. माझा अभाग्यासी मी अभाग्य आहे. बघा मायबापू माझ्या आईनं माझ्या भावांना असणारं त्या ठिकाणी वनवासाला पाठवलंय. मी अभाग्य आहे. माझ्यापासून माझे देव दूर झालेले. बघा मायबापू काय विचार आहे भरताचा. वडील भावाबद्दल काय प्रेम आहे. भरताचं हृदय भरलंय पाटील आणि हृदय भरून त्या ठिकाणी उचक्या माराले आणि उकळे येऊन बोलाले मायबापू बोला करोनिया वशिष्ठाची नमन वा भरत बोलिला आपण भरद्वाजे पूजिला रघुनंदन त्याचे दर्शन आम्ही घेऊ. सज्जन मायबापू करुणी वशिष्ठाशी नमन. बघा बारकाईनं चिंतन करा. गुरु सोबत आहे. राजरूपी भक्तानं काय केलं मायबापू आपल्या गुरु मौलीला नमस्कार केले. बरं काय कारण का मायबापू सद्गुरु सारका असता पाटीला का इतराची लेखा कोण करी. सज्जन हो गुरु माऊली जर आमच्या पाठीमागं उभा टाकले तर जगाची भीती वाटेल का वाटणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक वही आहे महाराज मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष आत्यादरो विवेकावरी. सज्जनो मायबापू त्या राजरूपी भरताना आपल्या गुरु माऊलीच्या चरणावर नतमस्तक झाले आणि गुरु माऊलींना विनंती करायला माऊली अशा प्रकारचे जे भरद्वाज नावाचे ऋषी आहेत ज्यांनी भगवंताला ओळखलं आणि त्या ऋषीचं दर्शन घेऊन बरं का. बघा मायबापू देव ज्याच्या घरी गेले देव ज्याच्या आश्रमामध्ये राहिले आणि त्या ऋषीचं एक वेळेस दर्शन घेऊन एवढं त्या ठिकाणी भरत त्या राजरूपी भरताना बोललं. वशिष्ठ मुनीला किती आनंद झाला बोला महाराज. वशिष्ठ म्हणे धन्यवाणी वाणी होते माझ्या मनी भरद्वाज ऋषी शिरोमणी दक्षिणी भेटीच्या. सज्जन मायबापू आपल्या शिष्याचं म्हणणं ऐकल्यावर त्या ठिकाणी
काय तुझे शब्द आहेत बाळा. बघा माय बापू, आम्ही आमच्या शब्दानं बोलल्यावर कितीतरी साधू संत लोक, सज्जन लोक आमच्यापासून दूर निघून जातात. आणि वशिष्ठ मुनी म्हणाले, तर बाळा धन्य धन्य तुझी वाणी आहे. तुझ्या वाणीला असणारा मला आनंद झालेला आहे. वाणी ऐकून माझ्या मनातला विचार तू घेतलेला आहे. बरं काय, आणि काही हरकत नाही भरता. लगेच्या लगे शिरोमणी आहे भरद्वाज नावाचे ऋषी, म्हणजे ऋषी मधला शिरोमणी माय बापू. बरं काय, आणि म्हणून त्या ऋषीचं दर्शन अत्यंत असणं गरजेचं आहे. आणि ते असणारं दर्शन आपण घेऊच. बरं काय, कटक ठेवली गंगा तिरी वा वा वशिष्ठादी ऋषीश्वरी भरद्वाज आश्रमा भितरी बोला आले झडकरी भेटीश. सज्जनो मागपो कटक ठेवणी गंगा तिरी. त्या नदीच्या काठावर आपलं सैन्य ठेवलं. कटक म्हणजे सर्व सैन्य माय बापू. बरं काय, आणि वशिष्ठ ऋषी, सर्व ऋषी मंडळी. बरं काय, आणि राजरूपी भरत आणि शत्रुघ्न भरद्वाज नावाच्या ऋषीच्या आश्रमाकडे निघालेले आहेत. भरद्वाज उठवले आपण बोला वशिष्ठ घातले लोटांगण वशिष्ठे दिधले अलिंगन समाधान दोघांचे. सज्जनो बाबापो, भरद्वाज नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये वशिष्ठ मुनी गेलेले आहे. बरं काय, राजरूपी भरत सोबत आहे, शत्रुघ्न सोबत आहे, आणि ऋषी मंडळी आहेत माय बापू. भरद्वाज ऋषीनं बघितलं, अतिथी देव भव. अतिथी कसा आहे, देवासारखा आहे महाराज. आपलं आसन सोडलं आणि धावत समोर गेलं आणि लोटांगण घातलं माय बापू भरद्वाज नावाच्या ऋषीनं. काही अभिमान केला का महाराज? अजिबात नाही. लोटांगण घातलेलं आहे देव मानून. आणि वशिष्ठ मुनीनं त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला उठवलं, आलिंगन दिलं महाराज. प्रीती करून प्रेमानं आलिंगन दिले माय बापू. आणि दोघालाही समाधान झालं. इतर ऋषी जन भरद्वाज वंदी आपण भरत आणि शत्रुघ्न भाले ती लोटांगण भरद्वाज. सज्जनो माय बापू, भरद्वाज नावाच्या ऋषीनं सर्व ऋषी मंडळींना त्या ठिकाणी आलिंगन दिले. बरं काय, आणि मग त्या ठिकाणी शेवटी भरत राजा आणि शत्रुघ्नानं त्या भरद्वाज नावाच्या ऋषी पुढे लोटांगण घातलेले आहे. का लोटांगण घातलेत बारकाईनं चिंतन करा. राजरूपी भरताचे वडील भाऊ म्हणजे रामचंद्र प्रभू. आणि रामचंद्र प्रभूचं दर्शन त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला झालेलं आहे. आणि देवाचं दर्शन ज्याला झालं त्या संताचं दर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे राजरूपी भरताचा अनुभव होता. बरं काय, आणि संताचं दर्शन घ्यावं म्हणून लोटांगण घातलेले आहे माय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा संतापुढे लोटांगण घालावं. संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सज्जनो, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. कारण जगाच्या कल्याणी संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. हे अनुभव कोणाला होता महाराज? राजरूपी भरताला. आणि म्हणून राजरूपी भरत आणि शत्रुघ्न त्या भरद्वाज नावाच्या ऋषीच्या पुढे लोटांगण घातलेले आहेत. भरद्वाज त्या दोघांशी बोला आलिंगिले हृदयासी वावा स्वागत कुसोनी तयासी त्यापाशी बोलता. सज्जनो माय बापू, भरद्वाज नावाच्या ऋषीनं काय केलं तर त्या दोघांना असणारं उठवलं, दोघांना असणारं आलिंगन दिलं माय बापू. बरं काय, आणि त्यांचं स्वागत विचारलं, त्यांचं सुख दुःख विचारलं. ऋषींचं कर्तव्य काय आहे महाराज?
लक्षोन्या. सज्जनो मायबापो, भरद्वाज नावाचे ऋषी असणारे त्या ठिकाणी राजरूपी भरताला बोलू लागलेले. भरता, अरे सज्जुनिया समस्त सैना, तू सैनेचा असणारा त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे आणि राम आणि लक्ष्मणाला वनामध्ये मारण्यासाठी जात आहेस. बरं काय अपेक्षा आहे तुझ्या अंतःकरणामध्ये? अविद्यानगरीचं राज्य घ्यावं म्हणून, पुन्हा राम त्या विद्यानगरीला येऊ नवं म्हणून. बघा माय बापू, भरद्वाज नावाचे ऋषी बोलतावळी बोलायले का, पण भरताचा विचार तो आहे का? अजिबात नाही महाराज. बरं पण त्या भरद्वाज नावाच्या ऋषीनं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. त्यांची बुद्धी कशी आहे, त्यांचा विचार काय आहे ते आपल्याला माहित नाही माय बापू. कारण त्या भरताच्या मनाला दुखावं, भरताचं हृदय दुःखी व्हावं अशा प्रकारचे शब्द भरद्वाज नावाचे ऋषी बोलू लागलेले आहेत. राज्य भोगावया निष्कलंक, वावा वधू पाहासी रघुकुळ टिळक, पापकारी तू अति मूर्ख, बोला दुःख पावसी. बघा बाबा, भरद्वाज नावाचे ऋषी म्हणाले का, राज्य भोगावया निष्कटक. भरता, अरे निष्कटक असणारं राज्य भोगण्यासाठी वधू पासी रघुकुळ टिळक. बरं सूर्यवंशी कुळातला दीपक असणारा रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूला नाशिवंत धनासाठी मारतो म्हणून आलेला आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ किंवा देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय आहे. बघा बापू, भरद्वाज नावाचे ऋषी म्हणाले तू पापकारी, तू अति मूर्ख. भरता, अरे तू पापाची एक रास आहेस. बर अति मूर्ख आहेस, परम दुःखी पावसी. बघा माय बापू, भरद्वाज नावाच्या ऋषीनं कुठलाही विचार न करता भरताना असणारे शाप देऊ लागलेले आहे. बरं एवढं प्रेम त्या भरद्वाज नावाच्या ऋषीचं कोणावर होतं महाराज? रामावर होतं. आणि याचं दुसरं एक माध्यम आहे, बारकाईने चिंतन करा. कारण भरद्वाज नावाच्या ऋषीने ऐकलेले होतं, भरताच्या आईनं आपल्या लेकराला राज्य मिळावं आणि म्हणून रामाला वनवासाला पाठवलेले आहे. बरं आणि म्हणून मायबापू, आई वडील जर चुकले तर ते सुद्धा लेकराला भोगावं लागते. बरं चुकली या वर्म फेरा पडे. सज्जनो मायबापू, आई वडील चुकल्यामुळं, आईनं चुकल्यामुळं भरताला जग नाव ठेवू लागलेले आहे. भरद्वाज नावासारखे ऋषी नाव ठेवू लागलेले आहे. म्हणूनच म्हणले मायबापू, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मायबापू, हे काही आडम आहे, पण मायबापू कधी कधी संत जिथं जन्माला येतात त्या कुळाचा उद्धार करतात, ते म्हणजे राजरूपी भरत. मिळाल्या देवदैत्य दानव, यक्ष राक्षसानी मानव, रवीना जिंके श्री राघव, तो तू बाळ भावे केली वदसी. बघा मा बापू, भरद्वाज नावाचे ऋषी म्हणाले अरे ऐक भरता. बरं देव दानव यक्ष गण किनार मानव, देव लोक जरी आले, दानव लोक जरी आले, यक्ष गण किनार गंधर्व जरी आले आणि शेवटी मानव जरी आले तरी भरता, अरे त्या रामाला कोणी मारू शकणार नाही. अरे तू तर तुच्छ बाळ आहेस, बालक आहेस आणि तुझ्याने काय मारणं होते बर काय. श्रीरामाची क्रोध भुरकुटी रवी आतील सकळ सृष्टी, तुझी कायसी गोष्टी संकष्टी राहू न शक्या. सज्जनो मायबापो, भगवान
त्या ठिकाणी भुरकुटी, भगवंताना नुसतं भुरकुटी जरी क्रूर केलं तर सृष्टीचा निपात होते म्हणाले. आणि भरता तुझं काय चालणार आहे? तू वाईट विचाराने आलेला आहेस, कुबुद्धीने विचाराने आलेला आहेस. पण मायबापू, राजरूपी भरतानं तसा विचार केलेला नाही. राजरूपी भरत कशासाठी आले? तर मला रामाची भेट व्हावं, माझ्या वडील भावाची मला भेट व्हावं, आणि माझ्या वडील भावाच्या पायावर मी लोटांगण घालावं, आणि माझ्या वडील भावाला विनंती करून अविद्या नगरीमध्ये न्यावं, आणि अविद्या नगरीचं राज्यपद माझ्या वडील भावाला द्यावं, असा विचार भरताचा होता. पण त्या ठिकाणी भरद्वाज नावाचे ऋषी अतिशय दुःखित असणारे शब्द भरताला बोलू लागलेले आहेत. सैन्य श्रीरामाचे संपूर्ण वावे कवयुतन करी जाना, शुभलिया लक्ष्मणा घेईल प्राण दोघाचा. सज्जनो मायबाप, सैन्य श्रीरामाचे संपूर्ण, ऐक भरता, हे पूर्ण सैन्य असणारं रामाचं आहे. अरे ते सोड, राम तर बाजूला राहिला, शोभलिया लक्ष्मण, बर काय भूधार अवतार असणारा लक्ष्मणाला जर राग आला भरता तर तुझं सर्व सैन्य आटून टाकाल, तुला संपून टाकाल, तुझ्या भावाला संपून टाकाल. बर काय भरता माने माझे वचन, तू अयोध्येशी जाय परतून, 14 वर्ष राज्य करून रेगावे श्रीरामा. सज्जन मायबापू, भरद्वाज नावाच्या ऋषीचं प्रेम हे रामाच्या चरणावर होतं. बरं काय, एवढं प्रेम भगवंतावर करत होते. बरं काय, आणि म्हणून भरद्वाज नावाचे ऋषी म्हणाले का, भरता माझे वचन, माझं वचन आहे, तू एक काम कर, तू अविद्येशी जाय परतून. राजरूपी भरता, अरे तू अविद्या नगरीला जा आणि 14 वर्ष अविद्या नगरीचं राज्य भोग, आणि 14 वर्षाच्या बाद भगवान रामचंद्र प्रभूला तू शरण जा, आणि शरण जाऊन त्या अविद्या नगरीचं राज्य भगवान रामचंद्र प्रभूला दे. बर काय भरद्वाजाचे वचन वज्र प्रायाती तीक्ष्ण, भरत ही भेदले दारुण, भरत प्राण सोडू पाये. सज्जन मायबापू, भरद्वाज नावाच्या ऋषीचे वचन वज्रासारखे वाटू लागले. वज्रास्त्र जर या देहावर पडलं ना मायबापू, देहाची राख रांगोळी होते. इतकं दुःख त्या भक्ताला झालं. आणि मायबापू, वज्र तर सोडा, तीक्ष्ण असणारा प्रहार झालाय की काय, तीक्ष्ण तलवार घेऊन भक्ताच्या हृदयामध्ये खोचलाय की काय. हृदयी भेदले दारुण, हृदयामध्ये दारुण असणारा तीक्ष्ण शस्त्र भरले की काय. आणि भरत प्राण सोडू पाये. मामा, भरत प्राण सोडायची अवस्था झालेली आहे. एवढं दुःख त्या राजरूपी भरताला झालं. का होणार नाही महाराज? कारण भरत, जसं नामदेव महाराजांनी सांगितलेले होतं, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणून भक्ताचा विचार कसा होता? हा देहाचा विचार केलेला नव्हता महाराज. बरं काय, देह ववाळून टाकायला तयार होतं भरताना. आणि भरद्वाज नावाच्या ऋषीनं एवढे कठोर शब्द बोलले म्हणून अतिशय दुःख झालेले आहे. ऐकता भरद्वाजाचे वचन, भरत पडे मूर्छापन, म्हणे मज काय नये मरण, रुदनाती दुःखे. सज्जन मायबापू, भरताना असणारा भरद्वाज नावाच्या ऋषीचे शब्द ऐकलं आणि भरत असणारा मूर्छना येऊन पडलेला आहे. आणि मूर्छना येऊन पडून अतिशय दुःखानं रडू लागलेले आहे, रडू लागलेले आहे. आणि बोलू लागले, देवा मला मरण काय आलं. कै कै राजलोभाची थोरी
मी केलो रामाचा वैरी भरत जावोनी वनातरी श्रीरामाचे मारी जग बोले कैकई मातेची आती अनार्थ थोरी. सज्जनो बापू, माईने हे अनार्थ केलेले आहे बर काय. आणि म्हणून तिनं अनार्थ केल्यामुळं जग काय म्हणाल की कैकईचा मुलगा म्हणजे भरत आहे आणि भरताना आता वनात जाऊन रामाला मारेल बर काय. कैकई मातेचा ती अनर्थ वना जावोनी भरत करील श्रीरामाचा घात अंत अपवाद. सज्जनो बापू, कैकई मातेचा अनार्थ आहे बर काय. वनामध्ये जाऊन भरत काय करल तर त्या रामाला मारल अशा प्रकारचा विचार जगामध्ये चालू आहे असं राजरूपी भरत बोलू लागलेले आहे. सारखे साधू संत बोला. वना जावोन भरत करील श्रीरामाचा घात तरी देहांत नव्हे माझा. आणि म्हणून असणारे राजरूपी भरत म्हणाले तुम्हा सारखे साधू संत भरद्वाज नावाच्या ऋषीला विनंती करून म्हणाले महाराज तुमच्यासारखे साधू संत मंडळी मला शब्द ठेवू लागलेले आहे की वनामध्ये असणारा भरत जाईल आणि रामाचा वध करेल बर काय. आणि म्हणून हे शब्द ऐकण्यापेक्षा देवा मला मरण काय येत नसल, ऋषीवर्य मला मरण काय येत नसल बर काय. आणि म्हणून तुम्ही मला काहीतरी शाप द्या आणि शाप दिल्यावर मी जळून राख होईल असा विचार. बघा माय बापू, वडील भावावर किती प्रेम आहे. रामायण हे तुमच्या आमच्यासाठी आहे सज्जनो माय बापू. वडील भाऊ म्हणजे वडिलांसारखा असते आणि वडिलांची पूजा करणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य असते. माय बापू, रामायण बारकाईने चिंतन करा. रामकथा तुम्हाला दोन्ही माध्यम शिकवते. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही शिकवते. आमच्या भारताची संस्कृती शिकवते बर काय. वडील म्हणजे आपले देव आहे आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. बघा, वडील आपले आई वडील म्हणजे केवळ काशी आहेत आणि भरतानं रामाला वडील मानलेले आहे. वडील भाऊ म्हणजे वडिलांसारखा आहे. आणि म्हणून त्या भरद्वाज नावाच्या ऋषीनं हे कठीण शब्द बोलल्यामुळं अतिशय दुःख भरत राजाला झालेले आहे. आणि म्हणून भरत राजा त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला विनंती करू लागलेले आहेत. मी काय वस्त्राचा घडेलो की अपेक्षाचा अति होतेलो वावा दुःखा दुर्धरा जन्मलो निंदेचा झालो नेरू जैसा. आणि मी काय असणार त्या ठिकाणी वज्राचा घडी येलो. भरत राजाच्या मनात विचार आहे मला मरण काय येत नाही. मी या ऋषींचे शब्द जे खायालो तर एवढं खाल्यावर मी मला मरण येत नाही म्हणजे मी वज्रापासून तयार झालो की काय. बघा माय बापू, अपेक्षाचा होती येलो. माझ्या आयुष्यामध्ये अपयशच होतलंय की काय, अपयशापासूनच मी बनलो की काय. बघा काय विचार आहे. दुःख दुर्धर जन्मलो निंदेचा महामेरू. दुःखामध्ये त्या ठिकाणी दुर्धर म्हणजे बेंडूक चिखलात असणार माय बापू. तशी माझी अवस्था आहे का. किंवा एखादा पापी मी एक मेरू नावाचा पर्वत आहे की का. एवढा विचार भरत राजा करू लागलेले आहेत. मी तवा पेशाचा येतन अपकीर्तीचे अधिष्ठान माझे काळे वदन देहबंधन छेदवेना. बघा बापू, मी तवा पेशाचे आयतन म्हणजे आळावर काय माझ्यावर हे अपेक्षाचं आळ येत आहे महाराज. काय विचार आहे. आणि अपकीर्तीचे अधिष्ठान, अपकीर्तीचं मध्ये एक
असा विचार भरत करू लागलेला आहे. जळो जळो माझे काळे वदन. बघा राजरूपी भरत म्हणाले का जळो जळो माझे काळे वदन. या काळ्या तोंडाला काय अर्थ आहे का? देवा मला असणाऱ्या या काळ्या तोंडाला आग लाव आणि माझा तोंड असणारा जाळून टाक बर काय. एवढा मोठा विचार भरत करत आहे. सज्जनो मामापो हे कोणासाठी आहे? केवळ वडील भावासाठी. आणि आम्ही आमच्या वडील भावाला बोलायला सुद्धा तयार नाही मायबापो. आम्ही आमच्या वडील भावाच्या पाया पडायला तयार नाही. आम्ही आमच्या वडील भावाचा मान राखायला तयार नाही. रामायण तुम्हा आम्हाला शिकवायला माऊली. रामायण आचरणात आणण्यासाठी आहे बरं काय. रामायण श्रवण करावं, रामायण वाचन करावं आणि रामायण आचरणात आणावं महाराज बरं काय. भरताची कथा ऐकावं आणि भरताची कथा भरताचा विचार या जीवनामध्ये उतरावं महाराज बरं काय. जसं तुम्ही आम्ही म्हणते देव पाहावयासी गेलो माझा मीच देव झालो बरं काय. तसा विचार भरताची कथा ऐकावं आणि भरतासारखं आचरण करावं. श्रीराम देशी पापी परमा राज्य लोभी अति अधमा शाप देवोन्या दुर्गमा माझा भस्मा करी वेग्या. सज्जनो मानपो श्रीराम दोषी पापी परम. भरद्वाज नावाच्या ऋषीला म्हणालेत मामा. काय म्हणाले? मी श्रीराम प्रभूचा दोषी आहे, आदम आहे आणि पापी आहे बरं काय. आणि एवढ्या पाप्याला तर तुम्ही काय करावं? त्या ठिकाणी शाप द्यावं बरं काय. आणि शाप देऊन मला जाळून टाकावं, माझी राख रांगोळी करा. भरद्वाज नावाच्या ऋषीला विनंती कराले. असं कोणी म्हणेल का? आपण जर यदा कदाचित आमच्या भावापडीत चुकल्या माबापो तर ते चूक सुद्धा आम्ही कबूल करत नाही. आम्ही लोकांना सांगत बसत्या आमच्या भावाने हे चुकलंय, आमचा भाऊ ते केलाय, नाहीतर आमच्या वडील भावाला जवळ घेत होत्या. बघा मायबापो भरद्वाज नावाच्या ऋषीला विनंती कराले. ऋषीवर्य आता मला जगण्यात काही अर्थ नाही, मी असणार मला मरण येत नाही आणि म्हणून तुम्ही मला शाप द्या आणि जाळून राख करा बरं काय. आयसे मनोरी भरते आपणा हरिल भरद्वाजाचे चरण माझ्या पापा पुरचरण दारुण स्वामीचा. आणि म्हणून अशा प्रकारचं असणारं भरतानं बोललो आणि धरिले भरद्वाजाचे चरण माझी पापा पुरक्षण शाप दारुण स्वामीचा. म्हणजे महाराज दारुण असणारा शाप द्यावर काय. मी फार पापी आहे, फार अधम आहे, फार असणारा वाईट आहे बरं काय. आयशे बोलताले रुदन भरत पडिला मूर्छान देखोनी भरताचे प्रेम पूर्ण स्पुंदर भरद्वाजा. सज्जनो मानवो आता त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला कळालंय बरं का. आतापर्यंत कळालंय का भरत कोण आहे, भरताचं प्रेम भगवंतावर किती आहे हे आतापर्यंत कळालं नव्हतं बरं काय. आयसे बोलता आले रुदन दुःख झालं, रडू आलं माय बापू बरं काय. आणि भरत पडिला मूर्छना पण भरताला मूर्छना आली. दाड दिशा आपला देह जमिनीवर टाकलं. देखुनी भरताचे प्रेम पूर्ण. भरताचं प्रेम बघितलं, पूर्ण प्रेम, अर्धवट नाही महाराज. तुम्ही आम्ही अर्धवट प्रेम करत्या. आम्ही म्हणाल्या आमची बायको होय, आमचे लेकर होता, आमचा नवरा होय, पण आमचं प्रेम अर्धवट आहे महाराज बरं काय. कोणी गेल्यावर आम्ही काय त्याच्या सोबत गेल्या का महाराज. कामापुरता मामा टाकापुरती आजी आहे महाराज बरं काय. काम सरळ वैद मरण. आणि म्हणून मायबापो भरद्वाज नावाच्या ऋषीनं भक्ताचं प्रेम बघितलं. आले स्पंदन भरद्वाजा. भरद्वाज नावाच्या ऋषीचं हृदय भरलं आणि हृदय भरून त्या ठिकाणी हुमसून
धन्य धन्य तू भरत भरत. भूत श्रीराम्य. सज्जन बाबा सर्व अंग असणारं त्या ठिकाणी रोमांचित झालं. अंगावर काटे उभा टाकले, शहारे उभा टाकले भरद्वाज नावाच्या ऋषीच्या. बर काय, प्रेमे चळचळा कापतो. बर काय, हा एक भाव आहे महाराज. चळचळ 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 असणार भरद्वाज नावाचे ऋषी कापू लागलेले. एवढं प्रेम त्या भरद्वाज नावाच्या ऋषीचं उछंबळून आलं. भरताचा भाव बघितला, भरताचं प्रेम बघितलं आणि इकडं भरद्वाज नावाच्या ऋषीचं प्रेम उचंबळलंय. देवाला कशाची गरज आहे महाराज? थोर प्रेमाचा मुकेला आची दुष्काळ तयाला. देवाला फक्त प्रेम पाहिजे महाराज. बरं काय, देवाला काहीच लागणार. आम्ही श्रावण महिन्यात बेलाचं झाड गुच्छ करत्या पाटील आहे की नाही? अहो तुम्ही एक जरी बेल अंतकरणातून प्रेमानं जर त्या महादेवाच्या साळणपिंडावर समर्पित केल्या तर माय बापू देव आमच्यावर संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भरद्वाज नावाच्या ऋषीचं हृदय भरलं, अंग असणारं कापू लागलंय. मने धन्य धन्य तू भरत प्रेमाद्भूत श्रीरामी. भरता अरे तू धन्य धन्य आहेस. बर काय, तुझं प्रेम अष्टभाव असणारे त्या रामावर आहे. उचलून दोहे हाती आलिंगिला ती प्रीती. प्रीती राम भक्ताचे पाय पायाची माती. अहोरात्री मी वंद्य. बघा बाबा, भरद्वाज नावाच्या ऋषीनं त्या राजरूपी भरताला उचललं. मूर्छेने येऊन पडलेले राजरूपी भरत होते आणि उचलून त्या ठिकाणी आलिंगिला ती प्रीती. प्रीतीनं आलिंगलं, प्रेमानं आलिंगलंय. मामा कथा ऐकावं पण प्रेमानं कथा ऐकावं. बरं काय, भाव बळे आकडे येरवी नाकडे करतळी आवळे तैसा हरी. बरं काय, आणि भरद्वाज नावाच्या ऋषीनं प्रेमानं भरताला आलिंगन दिले. राम भक्ताच्या पायाची माती अवरात्री मी वंदी. भरद्वाज नावाचे ऋषी भरताला म्हणाले, तर भरता अरे मी रामाचा जो तुम्ही उपासक आहे, रामाचा जो भक्त आहे, त्याची पायाखालची माती अवरात्र माझ्या कपाळाला वंदन करीन. भरताच्या पायाखाली माती घेतलंय महाराज भरद्वाज नावाच्या ऋषीनं आणि ती माती आपल्या कपाळाला लावले. म्हणूनच म्हणले माय बापू, संत चरण राज लागता सद वासनेचे बीज जळून जाय. बर काय, म्हणून सज्जनो माय बापू, जो कोणी राम उपासक आहे, राम भक्त आहे, कमीत कमी त्याचं दर्शन तरी घ्यावं. श्रीरामी ज्याची अनन्य प्रीती, श्रीरामी ज्याची अनन्य गती, श्रीरामी ज्याची परम भक्ती, निज सांगा ती तो माझा. भरद्वाज नावाचे ऋषी म्हणाले, श्रीरामी ज्याची अनन्य प्रीती, अनन्य भावानं ज्यानं रामाला शरण गेला. बरं काय, अष्टभावानं ज्यानं रामाला शरण गेला. श्रीरामी ज्याची अनन्य गती, अनन्य गती असणारी त्याची काय झाली तर राम झाली. बर काय, श्रीरामी ज्याची परम भक्ती, ऐक भरता, ज्याची परम भक्ती रामावर आहे. बर काय, आणि निज सांगती तो माझा. माझा सांगती कोण आहे? ज्यानं अनन्य भावानं रामाला शरण गेला, अनन्य भावानं रामाची भक्ती केला, तो माझा सांगती आहे. बर काय, श्रीरामी ज्याचे अनन्य भजन, त्याचे आम्ही करू ध्यान, ध्यान पूजन, त्याचे हवा समाधान. वचन हे माझे. बघा बाबा, भरद्वाज नावाचे ऋषी म्हणू लागलेले आहे, श्रीरामी ज्याचे अनन्य भजन, अखंड, खंडच नाही महाराज, अनन्य भावानं. बरं काय, अष्टभावानं ज्यानं रामाचं भजन करते. बरं काय, त्याचे आम्ही करू ध्यान. ऐक भरता, ज्यानं अनन्य भावानं रामाचं चिंतन करते, त्याचे भजन पूजन. बघा माय बापू, ज्यानं देवाचं चिंतन करते, रामाचं चिंतन करते, त्याच्या नामाचं आम्ही भजन पूजन करू. बरं काय,
बघा म्हणूनच संतांच्या नावाचं भजन पूजन हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे का? कारण संतांच्या मुखातून अखंड असणारं रामाचं चिंतन असते. संत ते देव बघा तिथं देवाची वस्ती असते आणि त्याच्याने आम्हा समाधान. सत्यवचन हे माझं सत्यवचन आहे असं भरद्वाज नावाचे ऋषी राजरूपी भरताला बोलू लागलेले आहेत. भरता भरद्वाजा प्रेम पूर्ण देखोनी हर्षले ऋषी गण केले गर्जन सुख संपूर्ण वशिष्ठा. सजैव राजरूपी भरत आणि भरद्वाज नावाचे त्या दोघांचं प्रेम बघितलं आणि सगळ्या ऋषी लोकांना आनंद झाला. जय जयकार केले. जय श्रीराम जय श्रीराम त्या रामाच्या नामाचा जय जयकार केले बरं काय. आणि वशिष्ठाला त्या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे. सुख संपूर्ण वशिष्ठा. बघा माय बापू पूर्ण सुख कोणाला झालंय तर वशिष्ठ मुनींना बरं का. एवढं प्रेम वशिष्ठ मुनी रामचंद्र प्रभूवर करत होते. आणि वशिष्ठ मुनी काय म्हणतात ऐका. वशिष्ठा बोलिला पण बाबा भरता राज्य मी देतो जाणं शिवण माझे चरण निर्वाण वाहिनी. बघा बापू वशिष्ठ मुनी भरद्वाज नावाच्या ऋषीला बोलू लागलेले आहे बरं काय म्हणाले का. म्हणले महाराज ऐका मी असणार त्या ठिकाणी त्या वशिष्ठ त्या राजरूपी भरताला बोललेलो होतो. भरता आता तू गादी पदावर बस बरं काय. पण भरतानं सांगितलं भरद्वाज नावाचे ऋषीवरी ऐका माझ्या चरणाची शपथ भरतानं घेतलेली आहे आणि आण घेऊन बोललेली आहे. काय बोलले महाराज. सांगोनी आर गुणा राज्याभिषेक होय भरता ते म्या वधिली निज माता पिता घाता म्या केले. सांडुनिया रघुनाथा राज्याभिषेक होय भरता. भरद्वाज नावाच्या ऋषीला वशिष्ठ मुनी सांगाले बरं काय म्हणले भरतानं सांडुनिया रघुनाथा माझ्या रामाला सोडून राज्याभिषेक जर मी स्वीकार केलो तर बरं काय केले. वदिले निज माता पिता मला जन्माला आणणारे माय बापाला माझ्याकडून हत्या झाली बरं काय. त्यांचं पाप सद्गुरु घाता मी केले. मी त्या सद्गुरु माऊलीचा घात केलो हे पाप माझ्या डोक्यावर बसल बर काय. श्रीरामाची जे राजधानी तवा माझी सखी जननी ते जे भोगी अभिष चिंतनी बोला मात्र गमनी मी झालो. बारकाईने चिंतन करा. वडील भावाचं प्रेम आहे मला. राजरूपी भरत बोलू लागलेले आहे. श्रीरामाची जे राजधानी कोणती राजधानी अविद्या नगरी बर काय. ते तव माझी सख्खी जननी. मामा बारकाईनं चिंतन करा. राजरूपी भरताचं विचार आहे. रामचंद्र प्रभूची राजधानी म्हणजे अविद्या नगरी आणि ती अविद्या नगरी म्हणजे वडील भावाची माझी सख्खी जननी जिच्या पोटी मी जन्माला आलो. बघा माय बापू आम्ही वडील भावाला गुंटा सुद्धा सोडला. गुंटा सोडा हो अर्धा फूट जागा सोडला. रामायण 70 वर्षापासून ऐकायला आहे की नाही महाराज. रामायण आचरणात करावं लागते माऊली. रामायण का आयुष्यभर आहे का पालत्या घागरीवर पाणी. सज्जनो मायबापो भरत राजा बोललेले आहे. वशिष्ठ मुनी भरद्वाज नावाच्या ऋषीला सांगलेले आहे सख्खी जननी आहे. आधी सिंचिण मार्तगमनी मात्रगमनी. मी जर असा माझ्या वडील भावाची राजधानी घेईल तर मी मात्रगमनी होईल. मात्रगमनीचं पाप लागल अशा प्रकारचा विचार भरताना मला सांगितलं.
घेतली बर काय आणि शीघ्र करावया गमन. त्या वनामध्ये गमन करायचं कारण ऐका बर का भरद्वाज नावाचे ऋषी. भरत जावली रामा प्रति राज्य द्यावया रघुपती अयोध्या नावा मागुती आयशा प्रीती जातसे. सत्यदेव मायबाप वशिष्ठ मुनी त्या भरद्वाज नावाच्या ऋषीला सांगू लागलेले आहे. काय म्हणाले? भरत जाऊनी रामा प्रति. कशासाठी वनाला आलेला आहे? रामचंद्र प्रभूकडे जावं, राज्य द्यावे रघुपती. अविद्यानगरीचं राज्य रामचंद्र प्रभूला देवावं. भगवान रामचंद्र प्रभूला वनवासातून पुन्हा वापस नेवावं, पुन्हा राज्यपदावर बसवावं. याच कारणामुळं भरद्वाज नावाचे ऋषीवर्य आमचे भरत राजा आलेले आहेत. कोणी भरताचे निर्वाण भरद्वाजा विस्मय पुन्हा हरिकेना तोनी आपण दिदे आली गाण भरतास्य. सत्यदेव मायबाप भरताचं चरित्र असणारं वशिष्ठ मुनीच्या मुखातून भरद्वाज नावाचे ऋषी ऐकले बर काय. आणि ऐकल्यावर विस्मय पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी हरिके नाचेनी आपण आनंदाने नाचू लागले महाराज. एवढं प्रेम भरद्वाज नावाचे ऋषी रामचंद्र प्रभूवर करत होते. बघा मायबापू, तुम्ही आम्ही सुद्धा तेवढंच प्रेम करावं. हा देह म्हणजे देवानं दिलेला आहे. मायबापू, मोक्ष सिद्धांत ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये या मानवाच्या कायेला कल्पतरू नावाचं वृक्ष सांगितलेले आहे बर काय. आणि तुम्ही आम्ही या कल्पतरू नावाच्या वृक्षावर बसल्या, कल्पिलेले फळ मिळणार आहे बर काय. कल्पना करा मायबापू, चांगली वस्तू चाका. त्या रामाचं कीर्तनाचं असणार त्या ठिकाणी अमृत चाका. नाम अमृत गोडीस बर काय. वैष्णवा लादली योगिया साधली जीवन काढा. सज्जनवाने नाम अमृत गोडी आहे आणि हे चाकली पाहिजे. आणि हे जर चाकता आलं तर जीवाचं हित होते बर काय. आणि म्हणून मायबाप आलिंगन द्यायला भरद्वाज नावाचे ऋषी नाचू लागले, डुलू लागले. एवढं प्रेम त्या रामावर करत होते. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा करावं. प्रति नमना पुढती आलिंगन प्रति त्याचे वंदी चरण भरद्वाजासी प्रेम पूर्ण आपण आपण विसरला. बघा माय बापू, भरद्वाज नावाचे ऋषी आहे आणि राजरूपी भरत आहे. पुढती नमन पुढती आलिंगन. भरद्वाज नावाचे ऋषी आळस केले काय? अजिबात नाही. पुन्हा नमस्कार कराले, पुन्हा असणारं आलिंगन द्यायले महाराज बरं काय. आणि पुन्हा असणारं त्या ठिकाणी वंदी चरण. त्या भरद्वाज नावाचे ऋषी राजरूपी भरताचं चरण वंदालेत माऊली. काय सामर्थ्य म्हणावं, काय त्या रामाच्या नामाची ताकद आहे बरं काय. हे नामाची ताकद आहे महाराज. ऋषी असून सुद्धा एका राजाच्या चरणाला वंदन कराले. नाम हे अमृत आहे बर काय. अमृतावनी गोड नाम तुझे देवा बर काय. नाम अमृत संयोनी. आणि मग त्या ठिकाणी भरद्वाज नावाचे ऋषी प्रेम पूर्ण आपण विसरले. बघा बा बापू, आपलं आपण विसरले म्हणजे ब्रह्मानंदे लागली टाळी.